च्या पारोळा इथे ज्वारी आणि मका खरेदी नोंदणीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाल्याचं बघायला मिळालं। ऑनलाईन नोंदणी सुरू झाल्याच्या अफवेनं शेतकरी संघाबाहेर 2 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या। वाढती गर्दी पाहता प्रशासनाने तातडीने निर्णय घेत आजपासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली। दरम्यान नोंदणी पारदर्शकपणे व्हावी आणि शेतकऱ्यांना त्रास होऊ नये अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे। कालपासून शेतकरी पूर्ण तालुक्यातले शेतकरी इथे ज्वारीची नोंदणी करण्यासाठी भरड धान्याची नोंदणी करण्यासाठी इथे आलेले होते आणि आलेले आहेत। आपण जर बघणार ते इथे जवळजवळ 300 शेतकरी रात्रीपासून ठाण म्हणून बसलेले आहेत आणि अपेक्षा काय आहे की आमच्या ज्वारीला 3700 रुपये जो शासकीय हमीभाव जो आहे त्या पद्धतीने आमची ज्वारी मोजली गेली पाहिजे। परंतु शासनाच्या चुकीच्या नियोजनाने या शेतकऱ्यांमध्ये एक चुकीचा मेसेज पाठवण्यात आला आहे की नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे म्हणून रात्रीपासून शेतकरी इथे येऊन बसलेले आहेत। तर माझी शासनाला विनंती आहे, जर का आपण नोंदणी करत असाल तर ती पारदर्शक पद्धतीने करावे। काल सकाळी 9 वाजेपासून आम्ही लाईनीत उभे आहोत। रात्रभर सुद्धा लाईनीत राहिले नाही। तर आमची एकच इच्छा आहे सर नोंदणी व्हायला पाहिजे। गेल्या वर्षी माझा 150 क्विंटल ज्वारी राहून गेली। मी शेवटी व्यापाऱ्याला बेभाव द्यायला लागले। असं न करता आमचा माल इथून विकला गेला पाहिजे अशी आमची सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे।